नमस्कार. सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढे काही बोलण्यापूर्वी मी एक निवेदन करते. मी आज इथे व्यक्त करीत असलेली मतं हे माझं वैयक्तिक चिंतन आहे. मी कोणी विद्वान अथवा बुद्धिवंत नाही. गेल्या 5.5 दशकातील मध्यमवर्गीय स्त्रीचं परिवर्तन जवळून पाहिलेली एक सामान्य गृहिणी आहे. मंडळी, आज महिला दिन. सूर्य उगवल्यापासून कौतुक सोहळा सुरू होईल. वर्तमानपत्रातील लेख, जाहीर सभा, समाज माध्यमातून नव्या पोस्ट यांचा गदारोळ होईल. पुन्हा स्त्रीच्या समाजाबरोबरच्या अथक संघर्षाच्या करुण कहाण्या सांगून बंधमुक्तीचे आवाहन केले जाईल. पुन्हा एकदा पुराणातील प्राचीन, अर्वाचीन, इतिहासातील तसेच समयुगीन थोर स्त्रियांची नावे घेऊन त्यांना वंदन केले जाईल. दरवर्षी तेच ते आणि तेच ते. मग झगमगीत शृंगार करून फोटो देखील काढले जातील. विविध घोषणांनी आसमंत दुमदुमून जाईल. कुठेतरी एकत्र जेवणाचा कार्यक्रम पार पडेल. तरुण मुली पार्टी या नावाखाली धिंगाणा घालतील. वयस्कर बायका महिला मंडळात एखादी स्पर्धा ठेवतील. प्रत्येकीला आतून आपण कोणीतरी आहोत याची जाणीव होईल आणि त्या जाणीवेच्या नशेमध्ये बंडाचा झेंडा उभारण्याचा मनाशी संकल्प केला जाईल. दिवसभर त्याच विचारात बुडल्यानंतर संध्याकाळ होईल. सूर्य मावळेल आणि परतीचा प्रवास सुरू होईल. पुन्हा त्याच जगात, ज्यातून मुक्त होण्यासाठी आज घोषणा दिल्या त्याच जगात बंडाचा झेंडा उभारण्याच्या अनेक कल्पना मागे सोडून जड पायाने घर गाठले जाईल. सूर्य मावळून आता बराच वेळ झाला असेल. महिला दिनही संपला असेल. उद्या परत सुरू होईल एक नवा दिवस, ज्यात कुठलीही बंधने असण्याची जाणीव नसेल. आपण स्वतंत्र नाही आहोत ही भावना देखील नसेल. पण आज शहरी मध्यमवर्गीय स्त्रीला म्हणावी अशी काही बंधने नाहीत असं माझं प्रांजळ मत आहे. जी काही बंधने आहेत ती तिने स्वतःवर कुटुंबाच्या सुखासाठी घालून घेतलेली आहेत. गेल्या 3 ते 4 दशकात स्त्री शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे. BA, BCom किंवा LLB सारखे शिक्षण घेऊन धन्यता मानणाऱ्या स्त्रीने आज शिक्षणाची सर्व उपलब्ध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. संरक्षण दलासह सर्व व्यावसायिक क्षेत्रात आपली सन्मानाची जागा निर्माण केली आहे. तेव्हा निदान शहरी स्त्रीला तरी आपण परतंत्र आहोत असे वाटणे अप्रस्तुत आहे असे मला वाटते. अर्थात हा सारा विचार सर्व स्त्रियांशी तुलना माझ्या जीवनाशी करून उत्पन्न झाला असेल देखील. अपवाद असतात आणि आहेतच, पण आजची शहरी सुशिक्षित स्त्री कुठल्याही बंधनात नाही हे मान्य करण्यासारखी परिस्थिती मात्र आहे. एवढेच नाही तर ती आपल्या स्त्री असण्याचा अभिमान देखील बाळगू लागली आहे. हे नक्कीच स्वागत आहे. बाल्य सरल्यावर जेव्हा स्त्रीला स्त्रीत्व येते तेव्हा शारीरिक बदल घडतो. तो बदल मनावर देखील एक आघात करतो. तो झेलण्याची, स्वीकारण्याची आणि निभावण्याची सहजता आजच्या मुलींमध्ये आहे. त्यांना आपल्या स्त्री असण्याचं वैषम्य न वाटता अभिमान वाटावा अशीच शिकवण दिली जाते. त्यामुळे आमच्या काळात ह्या घटनेमुळे निर्माण होणारा एक प्रकारचा न्यूनगंड आज त्यांच्यात दिसत नाही आणि मग त्यामुळेच त्यांच्या वागण्यात एक प्रकारची सहजता येते. कायद्याने विवाह जरी 18 वय असलं तरी 28व्या वर्षी देखील अजून वेळ आहे हे त्या ठामपणे सांगू शकतात. त्यामुळेच माझ्यासारख्या 21व्या वर्षी आई झालेल्या स्त्रीला आजचं हे चित्र खूप आकर्षक वाटतं. कारण स्त्रीच्या पायातील मुख्य बेडी मातृत्वाने पडते. त्यामुळे मातृत्व हे नैसर्गिक असलं तरी ते निवडण्याचं स्वातंत्र्य आजपासून 50 वर्षापूर्वीपर्यंत नव्हतं. कालांतराने ती जाणीव व स्वातंत्र्य तिला मिळू लागले आहे आणि आज ते सर्वस्वी तिच्या हातात आले आहे. समाजाचा विचार केला तर समाज विचारांनी समृद्ध झाला आहे. बैठकीच्या खोलीत असलेल्या स्त्रीला इथे माणसात बसू नको असे सांगितले जाते. म्हणजे पुरुष म्हणजे माणूस या संकल्पनेतून ती आता मुक्त झाली आहे. माणूस म्हणून तिला तिचा योग्य सन्मान मिळू लागला आहे. ती आता त्याच माणसांच्यात बसून कुटुंबाच्या भवितव्याच्या निर्णय प्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावताना दिसते. ज्या समाजाने तिला 7च्या आत घरात हा नियम घातला तोच समाजात तिला तिच्या येण्या जाण्याच्या वेळेकडे भुवई उंचवून पाहताना दिसत नाही. तो समाज स्त्रीला सन्मान देताना तिच्या संरक्षणाचा देखील विचार करीत आहे. तिने अंगावर कपडे घातले नाहीत तरी ती तिची वैयक्तिक निवड आहे हे मानण्याची परिपक्वता आज सहज रुजली आहे. स्त्रीच्या उत्पन्नाचा विनियोग करण्याची तिला मुभा आहे. घरात राहणाऱ्या बहुतांश स्त्रियांना हे स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी तर संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक नियोजन देखील त्या स्त्रीच्या हातात असते.
तेव्हा हा दिवस या स्त्रियांनी सणावारासारखा का साजरा करू नये? झाले ते उत्तमच आहे, पण त्यातून काही समस्या उद्भवताना दिसत आहेत. गेल्या 2-2.5 दशकात जन्माला आलेल्या काही मुलींच्या वागणुकीतून काही गंभीर समस्या डोकावताना दिसतात. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये एक रेषा असते. ती पुसट असते, पण जेव्हा ती संतुलित विचारांच्या व्यक्तीच्या नजरेस पडते, तेव्हा ती व्यक्ती त्याला मर्यादा समजते. पण तीच पुसट रेषा आज काही तरुणींनी पार पुसून टाकली आहे, असे वाटावे अशी काही दृश्य आज सर्वदूर दिसू लागली आहेत. स्त्री आणि पुरुष निर्मिती करताना निसर्गानं थोडी चालाकी केली आहे. या दोहोतील संबंधांचा परिणाम स्त्रीच्या वाट्याला दिला. नेमकी तीच गोष्ट स्त्रीच्या आजवरच्या बंधनाला कारणीभूत झाली आहे. मानवाने प्रगती केली आणि त्या संबंधातून नको असलेली संकट येणार नाहीत अशी औषधे अथवा साधनं निर्माण केली. ती मुक्तपणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे तारुण्य सुलभ शरीर सुखाला देखील भयमुक्ती मिळाली आहे. त्यातूनच का हा स्वैराचार वोकाळू लागलाय? बंधमुक्तीचा हा नशा इतका चढलाय की तो नशा कमी पडतो म्हणून की काय अंमली पदार्थांची मदत घेतली जाऊ लागली आहे. ही समस्या जी फक्त तरुणांच्या संबंधात भेडसावत होती, तिने या तरुण मुलींचे जीवन व्यापले जाऊ लागले आहे असे देखील दिसते. गेल्या दशकात तुरळ दिसणारे प्रसंग आता नित्याचे होऊ लागले. अंमली पदार्थाचं विष समाजात वेगानं पसरत आहे. उच्चभ्रू समाजात ते प्रकर्षाने दिसत होतं. पण आता हम भी कुछ कम नहीं असे म्हणत शहरातील सामान्य पार्श्वभूमी असलेल्या तरुणी देखील त्यांच्यासोबत दिसू लागल्या आहेत. गावाकडून शिकायला आलेल्या किंवा नोकरी निमित्ताने शहरात आलेल्या मुलींना एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का बसतो. आजवर बंधनात अडकलेल्या काही मुलींना या अशा बंधमुक्त जगण्याची भुरळ पडली नाही तरच नवल. मग ती पुसट रेषा जी वडीलधाऱ्यांनी अनुभवी थोरांनी मर्यादा रेषा आहे असे सांगितले होते, ती ओलांडून अमर्याद स्वैराचाराची दीक्षा घेतली जाते. मग त्या दुहेरी जीवन जगू लागतात. शहरात स्वैर वागत असताना आपल्या गावाकडील पालकांना आपण किती मर्यादशील आहोत हे दाखवलं जातं. वीकेंडला रात्री बार आणि पब मधून बाहेर पडणाऱ्या अल्प कपड्यातील मद्य आणि मादक पदार्थाने धुंद झालेल्या तरुणी मी पाहिल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध उभे राहून सोबतच्या मित्राला कवेत घेऊन उघडपणे करू नये ते चाळे करणाऱ्या त्या मुलींकडे अनिमिष नजरेने पाहणारे काही प्रेक्षक देखील पाहिले आणि ते पाहून मान खाली घालून जाणारे सज्जन देखील पाहिले. किती भयंकर आहे हे सारे. यासाठी स्त्रीला स्वातंत्र्य हवे होते का? यासाठीच अनेक स्त्रियांनी पराकोटीचा संघर्ष केला का? साऱ्या जगात आपल्या देशाची जर कुठली ताकद असेल तर ती फक्त तरुण आहे. ती शक्ती जर नष्ट झाली तर देशाचं भवितव्य धोक्यात येईल हे नक्की. मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मोठी आंदोलनं उभारणाऱ्या स्त्रीमुक्तीवाद्यांना हे सारं दिसत नसेल का? अरे तिथे प्रवेश नाही मिळाला तरी चालेल, काही फरक पडणार नाही. पण या स्त्रिया, ही तरुणाई विनाशाच्या गर्तेत चालली आहे, त्यांना थांबवण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. हे सारं थांबलंच पाहिजे. यासाठी तरुण मुलांच्या पालकांनी अतिशय सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. धवल चारित्र्य हे निर्मळ वर्तनातून लाभते, मग ते पुरुषाचं असो वा स्त्रीचं असो. यशस्वी जीवनासाठी शुद्ध चारित्र्य आवश्यक असते. त्याला जपण्याची शिकवण जी आमच्या पिढीला मिळाली ती आजच्या तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. त्याची जाणीव ठेवली तर भारतातील स्त्रियांचं भविष्य निश्चित उज्ज्वल होईल असे वाटते. या स्तरावर आटोकाट प्रयत्न चालू आहेत. त्यांना यश मिळावे हीच प्रार्थना. पुन्हा एकदा सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.